नमस्कार, माझे नाव चिन्मय विजय लाळे. मी तुम्हाला आज आपल्या स्वातंत्र्य दिनाबद्दल काही शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आज आपण आपल्या देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनासाठी एकत्र आलेलो आहोत. ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष आपल्याला गुलामगिरीत ठेवली, आपल्यावर अन्याय केला, अत्याचार केला. शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण भारत देशाचे नागरिक आहोत. पण फक्त अभिमानच नव्हे तर आपण तरुण पिढी ही भारताची पुढची पिढी आहोत. आपल्याला भारताचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. ते खेळ या क्षेत्रात असो, तंत्रज्ञान क्षेत्रात असो किंवा विज्ञान या क्षेत्रात असो, आपल्याला आपला भारत देश अव्वलस्थानी ठेवायचा आहे. या दिवशी आपल्याला थोर महापुरुष जसे की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे किती महापुरुष आठवतात. स्वातंत्र्य हे केवळ एकट्यामुळे नाही तर सर्वांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला मिळालेले आहे. या स्वातंत्र्याला आपल्याला जपायचे आहे. या स्वातंत्र्याला आपल्याला अनंत काळ टिकवायचे आहे. आपल्याला अनेक लोकांनी आपले बलिदान दिले आपली भारतभूमी श्रेष्ठ बनवण्यासाठी व आपली जागा आपल्या जगाच्या नकाशावर पक्की बसवण्यासाठी. शेवटी जाता जाता एवढे, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. जय हिंद, जय भारत.